अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक मोठा यू-टर्न समोर आलाय। भारत आणि पाकिस्तान या दोन देशातील मध्यस्थीच्या वक्तव्यावरनं त्यांनी आता घुमजाव केलाय। भारत पाकिस्तानच्या वादात मध्यस्थी नाही तर मदत केली अशी भूमिका आता ट्रम्प जाहीर करतात। भारत पाकिस्तानातला वाद मिटवण्यासाठी आपण केवळ मदतीचा हात पुढे केला, आपण मध्यस्थी केली नाही असं ट्रम्प यांनी म्हटलंय। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। पाकिस्तान बरोबर केवळ दहशतवादावरती चर्चा होईल। पीओके संदर्भात पाकिस्तान सोबत द्विपक्षीय चर्चा करण्यास तयार। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावलं। आतंकियों ने भारतीयों को धर्म पूछकर देखकर मारा, धर्म पूछकर मारा, तो हमने आतंकियों को उनका कर्म देखकर मारा है। तुम्ही धर्म विचारून निष्पापांचे बळी घेतलेत, तर आम्ही कर्म पाहून दहशतवाद्यांना अद्दल घडवली आणि हाच आमचा धर्म। राजनाथ सिंग यांचा पाकिस्तानवरती हल्लाबोल। काश्मीरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दलांना मोठं यश। त्रालमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा। गेल्या 48 तासात 6 दहशतवाद्यांना कंठस्नान। भारत सरकारचा तुर्कीला आणखी एक दणका। देशातील 9 विमानतळांवरती काम पाहणाऱ्या तुर्कीच्या सेलेबी कंपनीचं कंत्राट रद्द। सिंधू करार स्थगित राहणार। पाकिस्तानकडनं दहशतवादी कारवाया थांबेपर्यंत करारावरती स्थगिती। पाण्यासाठी लोटांगण घातलेल्या पाकिस्तानला परराष्ट्र मंत्र्यांनी खडसावलं। भारतामध्ये आयफोन तयार करण्याऐवजी अमेरिकेमध्ये उत्पादन वाढवा। डोनाल्ड ट्रम्प यांचा ॲपलचे सीईओ टिम कुक यांना सल्ला, तर टॅरिफबाबत भारत डील करण्याच्या तयारीत असल्याचाही दावा। सपाचे खासदार रामगोपाल यादव यांचं वादग्रस्त वक्तव्य, जातीचा उल्लेख करत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे यादव सापडले वादात। माओवादी विरोधी मोहिमेमध्ये जखमी झालेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी घेतली भेट। एम्समध्ये शहांनी पीडित कुटुंबांशी साधला संवाद। महायुती म्हणून पालिकेच्या निवडणुका एकत्रित लढवणार। काही ठिकाणी अडचण आली तर वेगळा निर्णय, पण टोकाची टीका नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान। छत्रपती संभाजीनगरच्या बजाज नगरात मोठा दरोडा। अमेरिकेला गेलेल्या उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरातनं 8 किलो सोनं आणि 40 किलो चांदी लांबवली।